नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आपल्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. हिची वॅकन्सी असणार मित्रांनो, आय-टी ऑफिस असिस्टंटसाठी वॅकन्सी निघालेली आहे. याचा जी-आर तयार झालेला आहे मित्रांनो. कशा पद्धतीने अप्लाय करायचं कोणत्या विभागात भरती असणार आहे, ओके, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फतून देणार आहे. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, चॅनलनुसार सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीवर फॉलो करून घ्यायचं मित्रांनो. आता मित्रांनो, हा जो जी-आर असणार, लेटेस्ट जी-आर असणार, सगळ्यात आधी दिनांक 6 मे 2025चा जी-आर आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी, इंडिया कोड पोर्टलवर अधिनियम, नियम इत्यादी अपलोड करण्यासाठी 10 आय-टी ऑफिस असिस्टंट ही पदे 2 वर्षाच्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास व त्यासाठी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं, मराठी भाषा विभागाकडनं मित्रांनो. ओके, 6 मे 2025चा जी-आर असणार मित्रांनो, लेटेस्ट जी-आर असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयांच्या व माननीय उच्च न्यायालयांच्या निर्देशनानुसार महाराष्ट्र राज्य अधिनियम, केंद्रीय अधिनियम यांचे अवघ्यात व अवघावतीकरण करून सदर अधिनियम, नियम इत्यादी इंडिया कोड पोर्टलवर अपलोड करण्यासाठी 10 आय-टी असिस्ट ही पदे 24 महिन्यांच्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यतेसाठी प्रस्ताव उपसमितीसमोर सादर करण्यात आला असता त्या उपसमितीची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता सदर प्रस्ताव मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. तर त्यानुसार आता शासनाचा पुढील निर्णय घेत आहे मित्रांनो. ओके, ही झाली आपली प्रस्तावना. आता त्यांनी जे शासन निर्णय काय दिलेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालयांच्या निर्देशनानुसार इंडिया कोड पोर्टल या प्रणालीवर राज्य, केंद्रीय व अधिनियम मराठी अपलोड करण्यासाठी भाषा संचालनाच्या या कार्यालयासाठी 10 आय-टी ऑफिस असिस्ट हे पदे त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 24 महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात व त्यासाठी येणाऱ्या रुपये खर्च इथं दिलेला आहे 95,98,142 एवढ्या रकमेची खर्चास प्रशासकीय मान्यता देत आहे मित्रांनो. ओके, 10 आय-टी असिस्टसाठी इथं वॅकन्सी त्यांनी काढलेली आहे. ही जी वॅकन्सी असणार 24 महिन्यांच्या करारासाठी असणार म्हणजे 2 वर्षांसाठी असणार आहे मित्रांनो. ओके, बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो बाह्य यंत्रणेमार्फत सेवा घेण्याबाबत वित्त विभागाच्या 27/4/2022च्या शासन निर्णयात तसेच याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदार भाषा संचालन यांची राहील मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो तसेच त्यांनी 10 आय-टी ऑफिस असिस्टंटकडून करून घेण्यात येणारे राज्य व केंद्रीय अधिनियमांचे इंडिया कोड प्रणालीवर अवघावतीकरणाचे काम पूर्ण करण्यास 2 वर्षाहून अधिक कालावधी लागणार नाही याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदार भाषा संचालन यांची राहणार आहे मित्रांनो. ओके, सदरून बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर राहणार नाही. ओके, ते त्यांनी जर स्पष्टपणे लिहिलेले बाह्य यंत्रणेद्वारे असणारे, याच्यामध्ये सरकारचा काही नसणार आहे हो दावा. यासाठी होणारा खर्च संचालनाच्या मागणी क्रमांकामधून इथून कटांतरी सेवा आलेखाशी संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निधीमधून भागवण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली अशा प्रकारे हा जी-आर आलेला आहे. 10 आय-टी असिस्टसाठी इथं वॅकन्सी त्यांनी काढलेली 2 वर्षांच्या करारासाठी. ओके, ज्यांना इथं अप्लाय करायचं असेल तिथं बघू शकता तुम्ही, त्या संस्थेचं नाव दिलेलं आहे. कोणती संस्था कुठे गेली आता, संस्थेचं नाव बघू शकता, इंडिया कोड पोर्टल प्रणालीवर राज्य, केंद्रीय अधिनियम अपलोड करण्याची भाषा याच्याकडून भरण्यात येणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, याची अप्लाय करण्याची लिंक वगैरे अजून आलेली नाही मित्रांनो, लेटेस्ट जी-आर असल्यामुळे हे लवकरच याची अप्लाय कसं करायचं आहे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर. तत्पूर्वी तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेटेड राहायचं, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून घ्यायचं मित्रांनो. ओके, नक्कीच तुम्हाला याची माहिती वगैरे आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊट रिलेटेड. पण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यांना आपण आय-टीमध्ये काम करायचा अनुभव घ्यायचा असेल त्यासाठी चांगली पॉझिटिव्ह असणार इथं गव्हर्नमेंटसाठी काम करण्याची. ओके, बाह्य यंत्रणेमार्फत. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.